दुसऱ्याच्या श्रीमंतीचा मोह आईला पडत नसे. आपली मीठ भाकरी आपल्याला कडेपर्यंत मिळत राहावी, जन्मभर पुरावी असं तिला वाटायचं. जमिनीची वाटणी झाली, पण आंब्याची झाडं सामायिक ठेवली. आजही ही झाडं सामायिक आहेत. आंबा उतरायचा असला की आई खवळायची. का रटेनू, कुठं चालला शाळेत? ठेवा ती दप्तर तिथं. काका अण्णा आंबा उतराय निघाले, ती जावा नीट मोजून घ्या, त्यांचं त्यांना उतरू द्या. तुम्ही नाका चढू झाडाव, चीक बीक उडल तोंडाव. मग आम्ही झेला झेळणी पोती घेऊन रानाकडं पाळायचो. एकच मोठं झाड, बाकी सगळी रोपटी. मी प्रकाश आणि उत्तम आंबे उतरायला, बाकी सगळे आयतोबा. त्यात म्हातारीचा वाटा असायचा. सगळ्यांच्या बरोबरीनं तिला आंबे मिळत. सकाळी 7ला कामाला झोपी केली की आंबे घरी आणायला दुपार व्हायची. सगळे हातपाय तोंड चिकानं लडबडायचं. आम्ही नेटकं झाल्यानंतरचा हा प्रकार, पण आम्ही लहान असताना अण्णाच साऱ्या आंब्याचा मालक. दोन्ही काका नोकरीला, आमचे बापूही नोकरीवर. आम्हा पोरांना कशाला विचारतोय अण्णा. एकदा एक अनोळखी माणूस अण्णाच्या दारात आला. अण्णानं त्याला पाजली, मटण खायला घातलं. लागला व्यवहाराच्या गप्पा मारायला. आईला संशय आला. भिंतीला पाल चिकटावी तशी माझी आई भिंतीला कान लावून कानोसा घ्यायची. अण्णा त्या माणसाला रानात घेऊन गेला. लोद्या आंब्याचं झाड त्यानं फिरून दाखवलं. आई पाठोपाठ रानात गेली. लांबवरून कानोसा घेतला. दुनिया त म्हणतात ताक ओळखते, पण आई ती त म्हणतात तूप ओळखायची. तसा त्या काळातल्या ग्रामीण स्त्रियांचा विचार करता आई 4 पावलं पुढंच होती. मराठ्यांच्या बायका घर सोडत नसत, इनामदारनी गोशात वावरत. आम्हीही इनामदारच, पण हे मखमली कातडं आईनं केव्हाच झुगारून दिलं होतं. स्वतः रानात राबत होती. तिचा कष्टकरी हात पोरांच्या वह्या पुस्तकांना लागत होता. ताक पेन वही शाई हे शब्द तिच्या मुखात कायम असायचे. एखादा अपवाद वगळता तशी सगळ्याच इनामदारनी अडाणी होत्या. भाकरी थापून घर धरून राहणाऱ्या. नवऱ्यांनी बाहेर शेण खायचं आणि बायकांनी डोक्यावर पदर घेऊन इभ्रत वाढवायची, अशी बहुतेकींची अवस्था. बापू अनेक प्रांत फिरलेले, शिक्षणाचं महत्त्व त्यांनी ओळखलेलं. मला वाटतं आईलाही त्यांनी ते पटवून दिलेलं असावं, म्हणून कष्ट आणि शिक्षण याची ती सांगड घालत होती. कमवा आणि शिका ही योजना तिला माहिती नव्हती, पण शिकणाऱ्याला कष्टाची लाज कसली असं ती अनेकदा आम्हाला म्हणायची. हक्काबाबत ती जागरूक राहायची. अण्णा परस्पर आंबे विकतोय हे तिने ओळखलं. त्या माणसानं विसारही दिला. आंबे घेऊन बैलगाड्या मसूरला जाणार एवढं आईला कळलं. आता सांगायचं कोणाला? बोंबलावं तर अण्णा खवीस. त्याच्या डोळ्यात कायम नाग नाचायचा. दंडाच्या बेडक्या कायम टणटणत. पाताळ यंत्री माणूस. आईनं रात्रीच आम्हाला सांगितलं, पोरांनो, मी येरवाळी उठती, अक्कलखोपला जाती, जरा मामाची गाडी घेऊन येते. आईची सगळी भिस्त भोपाल मामावर. भोपाल मामा हा प्रेमळ माणूस. वाघापुढं वाघ आणि नागापुढं नाग व्हावं भोपाल मामानं. आमच्या साऱ्या जमिनीची वाटणी त्यानंच केलेली. अक्काच्या संसाराची त्याला कायम काळजी. या भोपाल मामाला अण्णा टरकायचा. फरशी कोराडीला दांडा ठोकून हा माणूस उभ्या गावाला घाम फोडेल हे अण्णा ओळखून होता. हा प्रश्न भोपाल मामा सोडवेल हे आईनं बरोबर ओळखलं आणि तिने भावाकडे जायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करून आई स्टेशनच्या वाटेला लागणार तोवर टपाल टाकल्यासारखा भोपाल मामा हजर. कुठे शिखर शिंगणापूरकडे गेला होता, जाता जाता बहिणीला भेटून जावं म्हणून आला होता. त्याच्याजवळ सायकल होती. आईनं त्याच्या तोंडावरनं हात फिरवला. कसा आलास र बाबा? आत्ता मी तुझ्याकडेच निघाली होती. या भाऊसाहेब अण्णानं कार आणलाय रे. परस्पर आंबा मसूरच्या माणसाला ऐकतोय. पायाव पाणी घे, जेवाय वाढती, जेव, आणि त्या किरडीवाल्याला जरा समजून सांग. मामा जेवला, रानात गेला तर रातोरात आंबा उतरलेला. झाडावर एक फळ नव्हतं. सगळा पाला डागली खाली पडलेल्या. आई लागली हाणून बडवून घ्यायला. मामा हुशार, त्यांनी आईला शांत केलं. अक्का तू घरी चल, तोंडाला कुलूप लावायचं. भाऊसाहेबला नाही आसमान दाखवलं ना तर सालं बापाचं नाव लावणार नाही. तडा तडा मामा घरी आला, सायकल काढली, निघाला भुंगवीत.
मसूरच्या बाजारात त्यांनी गाड्या गाठल्या. भाऊसाहेब अण्णा बसला होता बिडी फुकत. मामानं पोलीस घेतला संगतीला, चोपला अण्णाला पोलिसाने. 2 बैलगाड्यांचं ₹200 आलं. पोलिसाला 25 दिलं. ₹250 घेऊन भर बाजारात भोपाल मामानं सायकलला लावलेला कोराडीचा दांडा काढला. पिशवीतली फरशी कुऱ्हाड काढली, खणकेन दांड्यात ठोकली, लावली कुऱ्हाड आणण्याच्या गाळ्याला. अख्खाला तरास देशील ना, भर बाजारात डोसकं उडवीन. अण्णा हाबाकला. बहिणीच्या हातावर पैसे ठेवून मामानं आपल्या गावाकडे मोहरा वळवला. तेव्हापासून अण्णाही आईला टारकायला लागला. त्याची नजर वाईट होती. कोणत्याही क्षणी तो झडप घालेल हे आई ओळखून होती. मला म्हणायची, किरडीवाल्यानं अंगाला हात लावू दे रे, मग त्याला दावती बघ रिंगाण. येळ्यानं कचा कचा छाताड फोडीन त्याचं. लय गा मेंढे त्याला. रानात जाताना कायम हातात धोंडा घ्यावा. आला ना अंगाव, हाणायचा कपाळ गवसून, घाबरायचं नाही. ही हिंमत आईनं शेवटपर्यंत बाळगली होती. बापू वारल्यानंतर मी आईला म्हणालो, दशक्रियाच्या दिवशी आई, गावकरी आम्हा 3 भावांना डोक्यावरचे केस काढायला लावतील. मी काय करू? तुला पटत नसेल तर काढू नको. काय कुणी फासाव देत नाही तुला. अशी माझी आई. तशी ती सुधारकी विचारसरणीची होती. हायस्कूलवर शिक्षक असताना माझं एका परजातीतल्या मुलीवर प्रेम होतं. आईची तिची ओळख करून दिली आणि आईला मी लग्न करणार हिच्याशी, चालेल का? यावर तुला पटन तसं कर, माझं काय नाही बाबा, असं म्हणाली. बिचारीनं झडझडून कधी विरोध केला नाही. पुढे 4 वर्षांनी मी एक राजघराण्यातली मुलगी पसंत केली आणि म्हणालो, पोरगी पसंत आहे मला, देण्या घेण्यासाठी लग्न मोडायचं नाही. मला वरात नको, घोडा नको, पत्रिका नको, साधं देवळात लग्न करायचं. पोरीलाही काही मिळणार नाही, चालेल का? तिने लगेच होकार दिला. बापूंनाही समजावून सांगितलं. पण कधी कधी आईचा तोल सुटायचा. कुठं काय बोलावं तिला समजत नसे. माझी सासरवाडीची माणसं तशी गरीब. ही घरंदाज माणसं बडोद्याचं वैभव घालवून गावाकडं आली. बाप जन्मात कोणी शेती केली नव्हती. जमीन अफाट, पण शेतीचं ज्ञान नाही. बघता बघता परिस्थिती खालवली. त्या गरीब परिस्थितीतच माझा थोरला मुलगा जन्माला आला. बिचाऱ्यांची ओढाताण. आधीच 3 पोरींच्या लग्नात जमिनी घाण पडलेल्या. माहेरात लेक बाळंत झाल्यानं नामकरण समारंभही तिथेच होणं गरजेचं. आई नातवाला बघायला जाणार असं म्हणायला लागली. तिला पातळ घ्यावं लागणार. या लोकांनी करायचं काय? मी माझ्या परीनं सहकार्य केलं. आईला नेसवायला पातळ घेऊन दिलं. पण आईला कसं समजलं कोणास ठाऊक, आईने समारंभात गोंधळ घातला. बोलू नये असं त्या लोकांना बोलली. म्हणाली, पातळ नेशिवलं म्हणजे काही उपकार नाही केला. सारं माझ्या लेकानंच केलंय. हे पातळ सुधीक त्यांनी घेतलंय माहिती मला. अरे निभत नव्हतं तर मोठेपणा करायचा कशाला? 100 बायकात आबरूचा पंचनामा. मी काय बोलणार? माझी बायको तिच्या आईजवळ बसून रडत होती. तिच्या आईचे डबडबलेले डोळे तिला अस्वस्थ करत होते. गोऱ्यापान पोराचं आयाबाया कौतुक करत होत्या. नातवाला आणलेली सोन्याची चेन ती साऱ्यांना दाखवत होती. त्यांच्या गरिबीवर घाव घालत होती. जी माणसं कधी काळी हत्तीच्या अंबारीतून फिरली त्यांच्यापुढे आपल्या टिनपाट श्रीमंतीचं आई प्रदर्शन करत होती. मलाही आवडलं नाही, पण मी एका शब्दानेही तिला दुखावलं नाही. या घटनेनंतर आई 21 वर्ष जगली, पण मी एकदाही तिच्याजवळ तो विषय काढला नाही. तसं मी आईला कधीच दुखावलं नाही. माझा स्वभावच नाही तो. बापूंना ती त्रास द्यायची म्हणून ओरडलो असेन, पण ते तेवढ्यापुरतं. तसं श्रीमंती मिरवणं हा आईचा स्वभाव नव्हता. जन्मभर तिच्या वाट्याला दारिद्र्यच आलं. 4-2 वर्ष बरी गेली असतील इतकंच. पाहुण्याला एवढी जमीन असूनही परिस्थिती खराब का याचं उत्तर तिला मिळत नसे. एवढी जमीन आम्हाला असती ना तर आईने गावाला वाकवलं असतं. तिच्या मनगटातल्या हिमतीवर तिचा विश्वास होता, हेच तिच्या बडबडीचं खरं कारण. माणसानं राबावं, मातीत खपावं, मग माती ही दौलतहून बोलायला लागते, हे तिचं समीकरण होतं. आईला आळशी माणसं आवडत नसत. पोशाखी, पोपटपंची करणाऱ्या माणसांची तिला चीड होती. कराडावरनं आम्ही घरी आलो की तासभर कोड कौतुक करायची. मग म्हणायची, आता त्यो नवा सदरा काढून ठेव.
उगी महारामांगाच्या नवऱ्यागत गावभर मिरवू नको. घरी आलं की आपली जुनी पाणी कापडं घालावी, रानामाळात काम करावं, शेणपावटी गोळा करावी, खांड याचावी, जळण हुडकावं, चाळपुरती चांगली कपडं घालावी. आईच्या या उपदेशाची तेव्हा सवय झाली. आता ही सवय रक्तातच मुरली आहे. आजही गावाकडे गेलो की अंगावरचं चिलखत काढून ठेवतो. जुना कॉलर उसवलेला, कित्येक दिवस न धुतलेला सदरा घालतो, लुंगी लावतो. हे कपडे मला गावात असेपर्यंत पुरतात. नवे कपडे घालून गावात कशाला फिरायचं? नाहीतरी गाव आपल्याला आतबाहेर ओळखतं. मग अंगावरच्या इस्त्रीनं आणखीन वेगळी ओळख कशाला करून द्या? सणाला, उत्सवाला, यात्रेला मी गावात चांगले कपडे घालून फिरतो तेव्हा सगळं गावच नटलेलं असतं. जत्रेच्या निमित्तानं माणसं कशी जवळ येतात, बोलता बोलता अलगद मनात उतरतात. गोकुळातला कान्हा दही दुधासाठी खिडकीतनं आत यावा ना, तसा. आई, गावची जत्रा तुला आवडायची. या जत्रेत तुझ्या पोराचं नाटक असायचं, तुला किती कौतुक वाटायचं. चतुर्थीला रेवणसिद्धीच्या देवळासमोर गोंधळ्यांचं ढुंकं वाजायला लागलं की खऱ्या अर्थानं जत्रा सुरू व्हायची. रात्री तू लवकर झोपायचीस, पहाटे उठायचीस. त्या दिवशी अक्षय तृतीया असायची. वैशाख शुद्ध पंचमीचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मग तू चूल पेटवायचीस, गरम उकळलेला चहा प्यायचीस, मापटभर डाळ पुरणाला घालायचीस. मी झोपेतनं जागा व्हायचो तेव्हा तू मुसळानं कणिक तिंबत असायचीस. मी मदत करतो म्हटलं तर तुला राग यायचा. खरकटे अंगानं हात लावणं ग, पाणी तापलंय, आंघोळ करून घे, नाही तर ये जा वड्याला जा बुचकळी मारून ये. असली आमची आई. पुरणपोळीचा स्वयंपाक तर झकास करायची. खारवड्या कुरवड्या तळायची, कांदा भजी करायची, पोळ्या सुधीक टम फुगलेल्या. अक्षय तृतीयेला नाटकाच्या स्टेजचा सांगाडा उभा केला जायचा. लाला दादांचा सल्ला घेऊन सगळं काम चालायचं. पहारीनं नेमं घेऊन हात भरून यायचे. मग कळकासाठी, मेडक्यासाठी गावभर वारात. कामाची नशा असायची. मध्येच एखादं पोरगं बोलवायला यायचं, आईनं जेवायला बोलवलंय. मग काय, काम तिथेच सोडायचं, वासरासारखं उधळायचं. जेवणालाही अमृताचा गंध येतो ही कवी कल्पना तिथे थिटी वाटायची. अमृत कितीही चांगलं असलं तरी आमटीचा झणझणीतपणा त्याला थोडाच येणार आहे. कुरमुरीत कुरवड्याची चव काय सांगू. खारवड्या कुरवड्या तयार करताना साऱ्या आळीच्या बायकांचे हात लागलेले असत. घरोघरीच्या माऊलीचं वात्सल्य त्यामागे उभं असायचं. ते जगणंच वेगळं होतं. आई, तुला पोरगा लिहितो याचा किती अभिमान वाटायचा. बापू व्यवहारी. कथा छापून आली की पटकन विचारायचा, मानधन किती मिळालं. तसं तुझं नव्हतं. कथा वाचून दाखव म्हणायचीस. भाकरी करता करता बोलायचीस. काम सोडून बोलत बसणं हा तुझा स्वभाव नाही. आई, ज्या चांगल्या कथा मी लिहिल्या त्या झाडाखालीच लिहिल्या. जांभळीच्या नाही तर आंब्याच्या झाडाला टेकून बसायचो, गुडघ्यावर कागद ठेवून लिहायचो. 1975 पर्यंत आपल्याकडे होती कुठे टेबल खुर्ची. तू पातीला खुरपं चालवताना नेहमी म्हणायचीस, त्यासनी टपाल टाकून 100 रुपये मागे होती, एखादी टेबल खुर्ची घेऊ. आई, खरं सांगतो, आज ती सगळी सुखं आहेत, पण लेखनाची ती झिंग नाही आहे. अलकट पालकट घालून बसायचं, पुढे सुटकेस नाही तर पत्र्याची पेटी घ्यायची, बसायचं. मग अक्षरांची फुलं पेरायची, मजा असायची. आई, तुला काय सांगू ग, प्राध्यापक झाल्यावर सुद्धा आम्ही धाकट्या पोराला मांडीवर घेऊन लिहायचो. पहिली 10-12 पुस्तकं सुटकेसवर लिहिली. तुझ्या इच्छेसाठी मी टेबल, खुर्ची, कॉट, पंखा सारं घेतलं आणि गावाकडे ठेवलं, केवळ तुझ्या समाधानासाठी. मी स्वतः मात्र भाड्याचं टेबल, खुर्ची आणि कॉट वापरत होतो. गावाकडं आलो की मला लिहावंसं वाटायचं. मी कागद, पेन टेबलावर जपून ठेवायचो. त्या नव्या घराला एक गंध होता. आई, रात्री लवकर अंग टाकायचो, पहाटे उठायचो, लिहित बसायचो. तू जुन्या घरात झोपायचीस, पण माझी चाहूल लागली की पटकन उठायचीस, स्पेशल चहा बनवायचीस, तोंड धुवायला गरम पाणी आणायचीस. वा वा, काय मजा असायची ग. कापसाच्या झाडावर वेलघेवडा तरारलेला असायचा.
मी मागच्या चौकात वेलघेवड्याकडे बघत चवीनं तोंड धुवायचो. जवळची लिंबोणी टवकावून बघत असायची, मग चहा पीत गप्पा चालत. मी काय लिहितोय याचा तो अंदाज घ्यायचीस. तुला वाटायचं पोराशी गप्पा माराव्यात, पण मला लेखन असायचं. एखादी सिगरेट मी फुंकायचो आणि मग झपाटल्यासारखा लिहायचो. आई, तसा मी भाग्यवान. मी जे मोडकं तोडकं लिहिलं ते तू पाहिलंस. माझ्या वाट्याला आलेले सन्मान डोळे भरून अनुभवलेस. माझ्या लेखनाच्या वस्तूंना तुझा अनेकदा हात लागलाय. त्या ज्ञानदेवानं काय करावं? जगाला अचंबित करणारा एवढा मोठा ग्रंथ त्याने लिहिला, कर्मठांनाही त्याने अंतर्मुख केलं, पण हे वैभव बघायला त्याची आई नव्हती आणि वडील सुद्धा नव्हते. आपण सामान्य माणसं. डोळ्यांसमोर जन्मदाते असणं ही सामान्यांच्या लेखी भाग्याचं लक्षण. मोठमोठ्या पंडितांना हे लाभलं नाही. तसा तुझा वात्सल्याचा हात साऱ्या घरावरनं फिरला. शेळीच्या कोकरावरनं फिरला, तसा आईच्या लेकरावरूनही फिरला. कुत्र्याला तू माया लावलीस, मांजरीला तू लळा लावलास, आंधळ्या पांगळ्याला घास दिलास. सणाला न विसरता गायीच्या मुखात नैवेद्य ठेवल्यास. ही वात्सल्याची पेरणी शेवटपर्यंत चालू होती. एकदा गावात कुणी एक म्हातारी आली होती. लोकांना वाटलं चोरटी आहे, वेडी आहे. लोकांनी हाकलून लावली तिला. तुला वाईट वाटलं. मी नुकताच निरेवरून आलो होतो. तू म्हणालीस, अरे तो असता तर बरं झालं असतं. निदान त्या म्हातारीला एखादी भाकरी खाऊ घातली असती. सगळे प्याताडे किरडेवाले, एक माणूस ऐकायला तयार नाही रे. मग तसल्या अंधारात तू मला पाठवलंस. 4 वाटांनी म्हातारी शोधली, पण मला सापडलीच नाही. आई, तुझ्याकडे सहानुभूती होती. भुकेल्या माणसाला घास द्यावा अशी भावना होती. मग तुझ्या सासूबाबतीत, दिराबाबतीत तू एवढी कठोर का झालीस? मला माहिती आहे तुझी सासू तुला लोखंडी फुंकणीनं मारायची, ढोरागत काम करायला लावायची, शिळी भाकरी वाढायची. तुझ्या दिरांनी तुला रात्री अपरात्री हाकललं. नवरा जागेवर नाही असं पाहून बेवारशासारखं भटकायला लावलं. सासर ते माहेर अशा शेकडो चक्रा तू मारल्यास. लहान लेकरं पदरात घेऊन किती वनवास भोगलास तू. माहेरी तरी काय सगळा वनवास की ग. तुझी आई लवकर गेली, बापानं बाई ठेवली. तिची तरणी बांड पोरं इस्टेटीची मालक झाली. भरल्या घरात तू, तुझा धाकटा भाऊ आणि म्हातारा उपरे ठरलात. मास्तरकी करणारा तुझा भाऊ कोर्टात गेला. 20-22 वर्ष लढत राहिला. हा संघर्ष आई तुम्ही लोकांनीच देव जाणे. खूप वनवास भोगलास तू. बापूची सातारची नोकरी असली काय आणि नसली काय सारखीच. तो चंगीभंगी माणूस आपल्याच मस्तीत जगत राहिला, पण तू नाही डगमगलीस. त्याची सातारची नोकरी गेल्यावर तूच त्याला धीर दिलास, जन्माची साथ दिली. तो पुन्हा नोकरीवर गेला. साऱ्या घराचं चित्रच बदलून टाकलं त्याने. गावात पहिल्यांदा आपली पोरं त्यांनी पदवीधर केली. छोटंसं का होईना घर बांधलं. पोरांची लग्न केली, संसार मार्गाला लावला. त्याला नावं तरी कशासाठी ठेवायची? गुण दोषांसकट तो चांगलाच होता. पोरांना शिकवावं, पदवीधर करावं हे स्वप्न ज्यानं पाहिलं त्याला जुगारी तरी कसं म्हणायचं ग. तो रिटायर झाल्यावर 2 वर्ष किती छान गेली. केव्हाही गावाकडे जा, आनंदी आनंद असायचा. पण नंतर तो मटक्यावर कंगाल झाला. सारी पेन्शन घालवायला लागला. तू सावरायला हवं होतंच त्याला, पण तू त्याला सारखी डिवचत राहिलीस. तो मटक्यावर पैसा घालवायचा, तुला वाटायचं रांडांची भर करतोय. किती छळायचीस सांग त्याला. अगं तुझ्या पोरांना पोरं झाली होती, आजोबा बनला होता तुझा नवरा, त्याच्यावर असले घाणेरडे शिंतोडे उडवायचीस. पोरांच्या समोर त्याच्या आबरूचा पंचनामा करायचीस. काय मिळालं ग तुला? त्याचा जन्म भानगडीत गेला हे जगजाहीर आहे. अंगावरच्या केसागणिक बाई नाचवली हे तोच सांगायचा. त्याची सगळी व्यसनं सगळ्यांना माहिती होती, तोही लपवत नव्हता. मग हा छळ कशासाठी? मिझोरामला असताना तो रेमी नावाच्या पोरीच्या प्रेमात पडला होता. त्याने तिचा फोटो सुद्धा तुला पाठवला होता. तू सगळं कसं हसून घालवलं होतंस. मग रिटायर झाल्यावर जुना राग आठवून तू पिशाच्यासारखी त्याच्या मागे का लागलीस?
आम्ही तुला किती वेळा सांगितलं की तो मटक्यावर पैसे घालवतो, पण तुला खरं वाटत नसे. तुझी पिपाणी ठरलेली. कोणातरी बाईचं नाव घ्यायचं आणि 10 माणसात बोंबलायचं. बापू तसा सहनशील. त्याने 70 गाठली तरी त्याच्यावरचे आरोप थांबवले नाहीत. नंतरही 5-6 वर्ष हा पंचनामा सुरूच होता. त्यानं अंथरूण धरल्यावर तू बदललीस, पण आता उशीर झाला होता. तो गेल्यावर तू 17 महिने पेन्शन घेतलीस. काय केलंस ग नोटांचं? पोरांना वाटल्यास ना? कोणाला जास्त दिले असतील, कोणाला कमी दिले असतील. तुला कुठे होता ग लोभ पैशांचा? मग पैशाचं निमित्त करून नवऱ्याच्या बाबतीत तू एवढी कठोर का झालीस? त्याच्या पेन्शन एवढे पैसे महिन्याला तुला द्यायची मी तयारी दाखवली, पण तू तडजोडीला तयार नव्हतीस. कधी कधी आई तू तिरकी वागायचीस, पण तुला बोलायचं कोणी? बापू नोकरीवरनं फरारी झाला तेव्हा तूच त्याला लेकरू सांभाळल्यासारखा सांभाळलास ना? तिकडे हैदराबादला काय घोळ करून आला होता कोणास ठाऊक. दिवसभर झाडीत असायचा, उभ्या पिकात लपायचा. मी MA च्या 2ऱ्या वर्षाला होतो. कशाचा अभ्यास आणि कशाचं काय. बापूला रोज रानात कापडं पोचवायची, जेवण पोचवायचं. अभ्यासाच्या नावानं चांग भलं. त्याच्याच उठाठेवी करायला लागत. त्यावेळी आई तू किती समंजसपणाची भूमिका घेतलीस. CRPचे लोक बंदुका सावरत त्याचा शोध घ्यायला आले. तू किती रडलीस. त्यांना खाऊ पिऊ घातलंस, न घाबरता जबाब दिलेस, आम्हालाही द्यायला लावलेस. अशा वेळी गावानंही साथ दिली. बापू रानात आहे हे सगळ्या गावाला माहिती होतं, पण कुणीही तोंड उघडलं नाही. एवढी फटकळ तू, पण केवढा मनावर ताबा ठेवला होतास. बापूनं खरा प्रकार कोणालाही सांगितला नाही. तू आणि प्रकाशनं त्याची समजूत घातलीस. त्याने राजीनामा दिला होता, पण मंजूर झाला नाही. मंजूर झाला असता तर पेन्शन मिळाली नसती. मग तू काय केलं असतंस? एकदाचा विचारा झाला नोकरीवर हजर. खांद्यावरचे स्टार गेले, नशिबात हवालदारकी आली. तू मला देवळात नारळ वाढवायला लावलास. तुझं बापूवर नितांत प्रेम होतं. केदारेश्वराच्या मंदिरात तो आत्महत्येसाठी जाऊन बसला तेव्हा तूच त्याची समजूत काढलीस. लहान पोरासारखा त्याच्या तोंडावरनं हात फिरवलास, त्याला आलाबाला केलंस. एखाद्या निराश्रित पोरासारखा तो तुझ्या कुशीत रडत होता. तुझं रानटी लागट बोलणंही फुलं झेलल्यागत झेलत होता. पोरं हाताशी आली म्हणून का तू बापूला छळत राहिलीस? जोपर्यंत त्याच्यावर विसंबून होतीस तोपर्यंत कशी संयमानं वागलीस? ओल्या पावट्याची चवदार आमटी केल्यावर तू आम्हाला म्हणायचीस, त्यांना पात्रातल्या पावट्याची आमटी खाताना तुमची आठवण होती. मग तो प्रत्यक्ष रिटायर होऊन घरी पावट्याची आमटी खायला आला तेव्हा ही प्रेमाची इंद्रायणी कुठे गेली तुझी? खरं सांगू काही, तुम्हा स्त्रियांचा ना परमेश्वरालाही अंदाज लागणार नाही. नवऱ्याच्या गैरहजेरीत फाटका संसार जीव पणाला लावून सांभाळाल, पण तो संसारात येऊन दाखल झाला की सगळं घोंगडं त्याच्या गळ्यात टाकून त्याला सळो की पळो कराल. भाकरी थापतानाही तुम्ही 2 भाकरी जास्त थापता, कारण ऐनवेळी कोणी येईल. मग हा तर जन्माचा जोडीदार ना. त्याच्या जीवावर आजवरचा पल्ला गाठला होता, मग त्याला असं का हिणवायचं? आई, दोष कुणात नसतात, दोष सगळ्यात असतात. तुझी पोरं तरी काय शहाणी आहेत का? घेतलंस ना सगळ्यांना सांभाळून? का जन्मभर पोरांच्या उणीवांची टिमकी वाजवत राहिलीस? एका पोरानं तरी 100ची नोट तुझ्या हातावर कधी ठेवली आहे? कधीच नाही. तू मात्र मिळणाऱ्या पेन्शनमधनं पतंग वाटल्यासारख्या 100च्या कोऱ्या करकरीत नोटा पोरांना वाटत राहिलीस. मग बापूच्या बाबतीत एवढा कठोरपणा का? मनात साठवलेला सगळ्या जन्माचा कडवटपणा तू सूड घेतल्यासारखा त्याच्यावर उधळत राहिलीस. असो, कधी काळी त्यांनी तुला छळलं, तो रिटायर झाल्यावर तू त्याला छळलं, फिट्टम फाड झाली. पण आता स्वर्गात तरी बोलाल का दोघं एकमेकांशी? बापूचा मटका तिथंही सुटणार नाही. तो इंद्राला सुद्धा विचारेल, इथं बेटिंग कुठं घेतात? तुझं वेगळं आहे आई. तू तिथे सुद्धा तुळस बघून दिवा लावशील. पोरांची वाट बघत उंबरा धरून बसशील. पैसा कमावणाऱ्या माणसानं तो सत्कारणी लावावा एवढीच तुझी धारणा.
तुला पैशाचा मोह कधीच नव्हता. जवळच्या नोटा कधी एकदा पोरांना दाखवीन असंच व्हायचं तुला. या संसाराच्या माया नदीत तू गुंतलीस, मग पैशापासून अलग का राहिलीस? तुझ्या पोरांचे खिसे पैशानं भरलेले असत, पण 10 रुपयाच्या वर तू कधी पैसे मागितले नाहीस. स्वतः मात्र अडचण असो किंवा नसो, पोरांना पैसे देत राहिलीस. एक प्रसंग मला आठवतो. कसा विसरणार? सारी रात्र झोप नव्हती मला. माझ्या थोरल्या पोराला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्याला लागतील म्हणून 5,000 रुपये आणून ठेवले होते, वर खर्चाला 200. पण पोरानं झोपताना सांगितलं, मला 6,000 रुपये भरावे लागतील, सकाळी 7 वाजता मी जाणार आहे. काय बोलणार मी? आधीच घराच्या कर्जानं घाईला आलो होतो, त्यात कंपाऊंड बांधलं, खर्च वाढला. पैशाच्या आघाडीवर मला झगडावं लागत होतं. आई, तू तेव्हा निरेला होतीस. सकाळी उठल्यावर थोरला पोरगा वाद घालायला लागला. मी नेहमीच असा घोड्यावर बसलेला असतो. त्याला म्हटलं 900 रुपये कमी आहेत, 8 दिवसांनी भरतो असं सांग प्राचार्यांना. पण पोरगा माझ्यावरच उसळला. म्हणाला, तसं चालत नाही तिथं, सगळे पैसे एकदम भरावे लागतात, मला 6,000 रुपये पाहिजेत, बाकी वाद नकोय. अरे पण ऐक, काय गरज होती घराचं कंपाऊंड बांधायची? कारणाशिवाय उरावर कर्ज. नातवाचा आवाज ऐकून आई तू धावत आलीस, त्याची समजूत काढलीस. हे बघ रवी, वरडू नको, किती पैसे पाहिजे तुला? 900 रुपये. 5,900 रुपये. आई, तेव्हा तू तुझी जुनी पिशवी काढलीस. चिंधीत गुंडाळलेल्या 100च्या 9 नोटा नातवाच्या हातावर ठेवल्यास तू, आणि नीट राहा रे बाबा म्हणून त्याला आशीर्वाद सुद्धा दिलास. खरं सांगू आई, तेव्हा तू मला आदिशक्ती वाटलीस. आमच्या सगळ्या कर्तृत्वामागे तूच उभी आहेस. आता नातवाच्या मागे उभी राहिलीस. खरं सांगू काय, नाहीतरी माझ्या थोरल्या पोराकडं तुझा पूर्वीपासून ओढा आहे. त्यालाही तू आवडायचीस. त्याच्या कॉलेजियन शिक्षणाच्या मुळाशी तू आहेस हे त्याला जन्मभर नाकारता येणार नाही. दुसऱ्या महिन्यात ते पैसे घेऊन तुला द्यायला मी दुधीला आलो, तू पैसे घ्यायला नकार दिलास. जमतील तसे तुझ्यासाठी तुझे पैसे खर्च करायचा निर्णय मी घेतला आणि तो शेवटपर्यंत पाळला. आई, तुला माहिती आहे, नात्यातील माणसांच्या एका पैशालाही मिंध राहायचं नाही, ही माझी प्रतिज्ञा. घरच्या जमिनीत पिकणारे 4 दाणे किंवा गहू सुद्धा मी कधी नेले नाहीत. तो माझा स्वभाव नाही. आणि आता पायावर उभं राहिल्यावर तुमच्याकडनं काय घ्यायचं? जे आहे ते तुमचंच आहे. तुम्ही पंखात बळ दिलं म्हणून मी झेप घेऊ शकलो. तुला लोभ नव्हता आई, बापूला होता. त्याला वाटायचं सारखा पैसा खणखणत हातात राहावा. दिवसभर कोरेगावात थांबून तो 40-50 रुपये घालवून यायचा. रात्रभर लक्षाधीश व्हायची स्वप्न बघायचा. त्याचेच मटकेवाले दोस्त सकाळी 9 वाजता बातमी आणत. बापू नेहमीसारखा भीकपती. जन्मभर आकडा लावत राहिला, पण त्याचा फिगर कधी लागलाच नाही. कोणताही संत न वाचता तू प्रयत्नांचं महत्त्व जाणलंस, मग ते बापूला का नाही ग पटवून दिलंस? आणि पटवून द्यायला तो इथे असायचंच कुठे म्हणा. त्याचं ख्रिश्चन व्हायचं वेड तू कसं खपवून घेतलंस? मला आठवतंय 3री-4थीत होतो तेव्हा मी. घरभर ख्रिस्ताची पुस्तकं पडलेली असत. बायबल तर त्याने देव्हाऱ्यावर ठेवलं होतं. आई, तू आम्हाला त्या पुस्तकांना हात लावू देत नव्हतीस. म्हणायचीस, गपचीप ही पुस्तकं न्या, कोणाला तरी देऊन या, नाही तर टाका करंज्याच्या डोहात. अगं आई, पुस्तकांचं प्रेम आमच्या रक्तात उतरलेलं. रस्त्यावरचा कागद आम्ही उचलून घरी आणू. एवढी काळ्या बाइंडिंगमधली पुस्तकं आम्ही डोहात कधीच टाकली नसती. बायबलचा तो जुना आणि नवा करार किती वर्ष घरात होता. पुढं बापूच्या डोक्यातलं ख्रिश्चन व्हायचं वेड गेलं. त्यांनीच ती पुस्तकं कोरेगावात कोणाला तरी देऊन टाकली. आज वाटतंय ते ग्रंथ ठेवायला हवे होते. प्रभू विपरीत न्याय कधी करत नाही, हे बायबलमधलं वचन बापूनं जन्मभर सन्मानचिन्हासारखं छातीवर वागवलं. त्याच्या अभ्यासाचा, चिंतनाचा भाग तुझ्या आकलनापलीकडचा होता आणि बापू ते ओळखून होता. बापूला अभ्यासही हवा होता आणि पैसाही हवा होता. सरस्वतीजवळ लक्ष्मीला आणायचा नसता उद्योग तो करत होता. एकीकडे हरिभाऊ वाचायचा आणि दुसरीकडे रेसची पुस्तकं चाळत बसायचा.
एकीकडे ग्रामीण साहित्य आवडीनं वाचायचा आणि दुसऱ्या बाजूनं पत्त्याची पानं पिसत बसायचा, नाही तर आकड्याचा रेकॉर्ड मांडायचा. किती वेळा त्याचं रेकॉर्ड चुलीत घालायची तू भाषा बोलायचीस, पण घातलं एकदाही नाही. त्याच्या वेड्या मनाला कशाला दुखवा असं तुला वाटलं असेल. तुला मातीचं वेड होतं, झाडाझुडपांवर तुझं प्रेम होतं. एखादं रोप तू लावायचीस, पाणी घालून वाढवायचीस. सगळ्या गावात फक्त आपल्या घरामागे नारळाचं झाड होतं. साऱ्या गावाला कौतुक वाटायचं, ते झाड तू जगवलंस. आजही ते आभाळभर नजर फिरवत उभंय. तुला देव आवडायचा. सेवागिरी, विठ्ठल रुक्मिणी, ज्योतिबा, तुळजाभवानी असे कुठले कुठले फोटो तू आणले होतेस. तुला आवडायचे ते. अंघोळ झाल्यावर देवपूजा करताना ते फोटो पूजेत असायचे. बहुतेक आजही देव्हाऱ्यावर असावेत ते. 24 तासातला 1 तास तरी देवाला द्यायचीस. निदान 15-20 मिनिटं नक्कीच द्यायचीस. देवाला हात जोडल्याशिवाय तू पोटात अन्न घातलं नाहीस. बाकी सगळा वेळ कामात. तू शेण आणायचीस, घर कसं लखलखीत सारवायचीस. पुढं थकल्यावर शाळेतल्या पोरींना 4 आणे द्यायचीस, शेण आणायला सांगायचीस. पाय फरफटत का होईना काम उरकायचीस. चकाट्या पिटणं तुझ्या रक्तातच नव्हतं. काम सोडून झोपा काढणं तुला पटत नसे. माणसानं सतत कामात गुंतवून घ्यावं हे तुझं तत्त्वज्ञान होतं आणि शेवटपर्यंत आपल्या तत्वांशी तू प्रामाणिक राहिलीस. आई, तू दुर्दैवाचे भोगही भोगलेस आणि पोरांचं जीवनसुद्धा उजळवलंस. श्रोते हो, हा होता 12वा भाग प्राध्यापक व.बा. बोधे लिखित चंदन बटवा या कादंबरीचा. भाग कसा वाटला हे कमेंट करून कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात चंदन बटवा या प्राध्यापक व.बा. बोधे यांच्या कादंबरीच्या शेवटच्या अर्थात 13व्या भागासह उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.